नमस्कार. युसेन विशेषमध्ये मी संपदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सद्य परिस्थिती बघता लहान असतात जेव्हा मुलं घरात, तेव्हापासूनच एक प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो, तो म्हणजे की आपल्या मुलाला कुठल्या स्ट्रीमला पाठवायचं, त्याचं फ्युचर घडवताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्याचं फ्युचर किती छान खुलवता येईल याकरता कुठल्या क्षेत्रात त्याचं करिअर घडवण्याकरता त्याला तयार करायचं. ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आई-वडील शोधत असतात. त्याचबरोबरीने जेव्हा मुलं सुद्धा 10वी-12वी ला यायला लागतात, तेव्हा कुठेतरी त्यांना सुद्धा या गोष्टीचं बर्डन असतं, की कुठलं स्ट्रीम निवडायचं. त्याचबरोबर हे स्ट्रीम निवडल्यावर आपल्याला व्यवस्थित गाईडन्स कुठून मिळेल आणि कसं आपण आपलं प्रोफेशनल लाईफ खुलवू शकू. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरताच आज आपला हा चर्चेचा सगळा घाट आणि ही चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर सोमदत्त करंजेकर सर यांना, जे की आहेत चेअरमन वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. सर खूप स्वागत. आणि सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे की मुलं आणि आई वडील सगळ्यांनाच एक टेन्शन असतं, पण सध्या परिस्थिती बघता इंजिनिअरिंग हे खूप बूमिंग स्ट्रीम आहे. खूप जास्त मुलांची ओढ या स्ट्रीमकडे आहे. तेव्हा या विषयी चर्चा करणार आहोत, पण त्याआधी वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बद्दल तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊ. हो, सगळ्यांनाच अवगत असलेलं हे नाव आहे त्याविषयी. येस. तर सगळ्यात पहिले युसीएनचे आणि संपदा मॅडम तुमचे खूप खूप आभार. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था ही संस्था मुख्यतः भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी 1991ला सुरू झाली. संस्थेचे 17 युनिट्स गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात आहेत. फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, सिनियर कॉलेजेस, CBSE स्कूल, बाकी इतर शाळा आणि नागपूरचं हे असं भव्य नॅक ए ग्रेड ऑटोनॉमस वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. तर संस्थेबद्दल थोडंसं अजून सांगेल, कारण साकोली, पालांदूर, एकोडी, भूगाव, सडक अर्जुनी अशा भंडारा, गोंदिया जिल्ह्यातल्या ठिकाणी संस्था काम करते. आता नुकतंच याच वर्षी आपल्या नवजीवन विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी आदर्श शाळेची मुख्यमंत्र्यांची स्पर्धा झाली, त्यात साकोली तालुक्यात प्रथम बक्षीस, मग भंडारा जिल्ह्यात प्रथम आणि संपूर्ण नागपूर विभागात म्हणजे 6 जिल्हे मिळून 3रा नंबर त्याचा आला. तर खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तर मुख्यमंत्र्याच्या हस्ते 11 लाखाचं त्यांना बक्षीस मिळालं आणि तालुक्यात जी पहिली आली, मग ही सिलेक्ट झाली आणि तालुक्यात पहिली आली ती आपली एकोडीची कामाई करंजेकर शाळा, तिचा पण क्रमांक आला. आणि एकीकडे म्हणतात की ज्या अशा ग्रामीण भागातल्या किंवा एडेड शाळा आहेत तिथे विद्यार्थी नाही मिळत, त्यांना शोधून आणावं लागतं. मी सांगू इच्छितो की आपल्या शाळांमध्ये एंट्रन्स टेस्ट घेऊन मुलांची ॲडमिशन होते. हो. आणि आपलं साकोलीचं फिजिकल एज्युकेशनचं जे कॉलेज आहे त्यात 17 राज्यांमधून विद्यार्थी शिकतात साकोलीला. मला असं वाटतं ही खूप अभिमानाची बाब आहे, कारण थोडंसं एक आपण जर बघितलं तर नागपूर किंवा विदर्भ या क्षेत्राकडे थोडंसं आजही एक मागासलेपण किंवा असं बघितलं जातं. पण आता तुम्ही जे सांगता आहे ते खरंच अचीवमेंट्स आहेत. येस. आणि 2023-24 मध्ये फक्त याच वर्षी आपल्या फिजिकल एज्युकेशनचे वेगवेगळ्या नॅशनल गेम्स, स्टेट लेवलचे नाही, नॅशनल गेम्स, युनिव्हर्सिटी असो, खेलो इंडिया असो, 12 गोल्ड, 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ पदक तिथल्या विद्यार्थ्यांना मिळाल्यात आणि इंटरनॅशनल याच्यात पण खेळायला गेल्यात. तर अशी एकंदरीत वाटचाल सगळे शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्य सगळ्यांनी आपलं समर्पणाने असं सुरू केलं आणि ही नागपुरातली आपलं वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट तेव्हा माझे वडील डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर यांच्या परिश्रमाने आणि प्रेरणेने इथे सुरू झालं. आता हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. इथे पॉलिटेक्निक पण आहे, म्हणजे डिप्लोमा लेव्हल, बीटेक आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा तिन्ही लेव्हलमध्ये इथे शिक्षण होतं. आता तुम्ही उल्लेख केलात की ऑटोनॉमस कॉलेज आहे, तर मला थोडंसं त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल, कारण बरेचदा की पेरेंट्सला इंजिनिअरिंग म्हटलं की एवढं माहिती असते की एंट्रन्स द्यायची आहे, CET द्यायची आहे, JEE द्यायची आहे, मेन्स, ॲडव्हान्स असं सगळं. पण एकंदरीत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना ऑटोनॉमसला घ्यावी
आणि घ्यावी तर का घ्यावी, काय बेनिफिट्स असतात त्याविषयी थोडस. अगदी बिलकुल. तर ऑटोनॉमस म्हणजे महाविद्यालयांना ऑटोनॉमी दिली आहे की तुम्ही अकॅडमिक प्रोग्राम्स आपल्याप्रमाणे रन करा, अशी UGCनी नागपूर विद्यापीठामार्फत आम्हाला ऑटोनॉमी दिली आहे. याच्यामध्ये आपण स्वतःचा करिक्युलम स्वतःच डिझाईन करू शकतो. ही सगळ्यात मोठी मला वाटते जमेची बाजू आहे, कारण की करिक्युलम डिझाईन करताना आपण थेट इंडस्ट्रीशी कोलॅबरेट करतो. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा किंवा AIचा करिक्युलम डिझाईन करायचं असेल तर आपल्या इथे ज्या मोठमोठ्या इन्फोसिस, TCS ह्या कंपन्या आहेत किंवा विदेशात पण आहेत, भारतात बाकी ठिकाणी आहेत, इथले लोक आमच्या बोर्ड ऑफ स्टडीवरती आहेत, तसेच बाकी ब्रांचेसवरती. तर ते सांगतात की 3-4 वर्षानंतर ते मार्केट कुठे बघतात, काय रिक्वायरमेंट असायला पाहिजे, आणि कोर्स वर्क करिक्युलम डेव्हलपमेंटमध्ये ते स्वतः कॉन्ट्रीब्यूट करतात. दुसरं, एकदा ते डेव्हलप झाल्यानंतर आता 5-10 वर्षांनी रिवाईज होईल असं नाही, अगदी पुढच्या वर्षी पण होतं. हा, म्हणजे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की इंडस्ट्री रिक्वायरमेंट नुसार सिलेबस तुमचा डिझाईन होत असतो. हो, बिलकुल. आणि त्याला काही रिस्ट्रिक्शन नाहीये की अमुक इतकी वर्ष हा सिलेबस राहायला हवा अगदी किंवा असं नाहीये. हो, ते रिक्वायरमेंट नुसार दरवर्षी पण चेंज होऊ शकतं किंवा काही वर्षानंतर. बिलकुल हो. त्यामुळे जे इंटरव्ह्यू घेणारे आहेत किंवा जिथे जाऊन या मुलांना काम करायचं आहे, डायरेक्ट त्याच गोष्टी ते शिकतात आणि या लोकांना पण त्याचा फायदा होतो, म्हणजे कंपन्यांना. दुसरं, इंटर्नशिप करत असताना त्याचे क्रेडिट्स पण मिळतात. आधी हे शक्य नव्हतं. आधी 2 सेमिस्टरच्या मध्ये गॅप बघून तुम्ही स्वतः अप्लाय करायचं आणि जायचं. आता तर इथे आम्ही मुलांना इंटर्नशिप मिळवून देतो आणि त्याचे म्हणजे पूर्ण 6 महिने त्यांनी तेच करायचं आणि त्याचे क्रेडिट्स पण मिळतील. म्हणजे इट इज इक्विव्हॅलंट टू डुईंग सम कोर्सेस. त्याच्यानंतर स्किल्ड बेस्ड कोर्सेसचे वेगळे क्रेडिट्स आहेत. आणि आपण जसं बघतोय खूप चांगला इंजिनियर पण झाला तरी पण, म्हणजे ते कबीरदासांचा दोहा आहे, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. म्हणजे खूप मोठाही झाला पण आपल्या सोबतच्या समाजासाठी आपण काय केलं. तर या ज्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या पण आपण शिकवल्या पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. पण आधी कसं व्हायचं, ते विद्यापीठाच्या फ्रेमवर्कमध्ये ते शक्य नव्हतं. जे कोर्सेस आहेत तेच. आता असे कोर्सेस पण इंट्रोड्यूस करून त्याचेही क्रेडिट्स आपल्याला मुलांना देता येतात. दुसरा सगळ्यात मोठा ऑटोनॉमीचा फायदा हे आहे की मेजर अँड मायनर कोर्सेस, म्हणजे मुलं एका डिग्रीमध्ये मेजर करत असताना, समजा BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, पण आता कम्प्युटर सायन्स जवळपास सगळीकडे आहे किंवा त्यांचा इच्छा आहे, तर ते मायनर कम्प्युटरमध्ये पण करू शकतात त्याच 4 वर्षांमध्ये. म्हणजे आतापर्यंत तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात की तुम्हाला एका पर्टिक्युलर स्ट्रीमचं एक्सपर्टी म्हणून बघितलं जायचं, तर त्याच्याबरोबर आता तुम्ही आणि एका फील्डचे पण एक्स्ट्रीम म्हणजे एक्सपर्ट होऊ शकता. अगदी, कारण आता इंटरडिसिप्लिनरीच आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे 2, एक मेजर आणि इंटरडिसिप्लिनरी मायनर असं त्यात घेता येईल. आणि बरेचसे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असे चेंजेस केले आहेत, म्हणजे मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट. असे काही कारणांनी समजा 2 वर्षानंतर एज्युकेशन सुटलं किंवा 3 वर्षानंतर सुटलं, तरी पण त्यांना डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट ज्या पॉईंटला ते सुटत आहे किंवा डिग्री, BVOCची डिग्री असं घेऊन निघता येईल आणि परत, म्हणजे त्या डिग्रीच्या आधारे ते नोकरी करतील आणि परत 2-4 वर्षांनी जेव्हा ते परत एज्युकेशनमध्ये येऊ शकतील तेव्हा येऊन एकाच वर्षाचं आपलं उर्वरित एज्युकेशन पूर्ण करायचं आणि BTechची डिग्री घ्यायची. असे फायदे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या दृष्टिकोनातून खूप सोयीस्कर असा हा आता सिलेबस आणि एकंदरीतच पॅटर्न सगळा तयार केला गेला आहे. पण हे फक्त ऑटोनॉमस कॉलेजेस, हे फक्त ऑटोनॉमस कॉलेज करतात. त्याच्यानंतर इंटरनल आणि एक्सटर्नल मार्क्सचे जे होतं, म्हणजे आमच्या वेळेस आम्ही जेव्हा शिकलो की इंटरनल 20 मार्क आणि 80 मार्क एक्सटर्नल, आता ते पण आम्ही व्हॅरी करू शकतो. म्हणजे इथे प्रोजेक्ट्सला किती द्यायचं, केस स्टडीजला किती द्यायचं आणि इथलं इव्हॅल्युएशन कसं होईल. म्हणजे इंटरनल ते 4 महिने 5 महिने शिकत असताना काय कॉन्ट्रीब्यूट करतात त्याला इव्हॅल्युएट करून ते पण महाविद्यालयाकडेच असतं. हे सगळे ऑटोनॉमीचे फायदे आहेत. खूपच छान. म्हणजे एकंदरीत असं ऐकल्यावर वाटतं, कारण आजकाल बरेचदा आपण मुलांच्या ह्याच्यात बघतो की सिलेबस अपग्रेड झाला नाहीये, तर आम्हाला हे नाही शिकवलंय किंवा ते शिकवतील का, असे जे प्रश्न आई वडिलांना किंवा मुलांना पडतात,
त्याच्यात मला असं वाटतं की ऑटोनॉमस कॉलेजेसला भरपूर त्या मनाने सुविधा दिलेल्या आहेत. हो आणि हे तर आता आपण जेव्हा बोलतोय हे वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बद्दल, तर कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत हो इंजिनिअरिंगच्या तुमच्याकडे? आपल्या इकडे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आता खूप डिमांडमध्ये असणारं आणि जे आपण फ्युचर बघतो असं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही आहे. त्याच्यानंतर ज्या कोर ब्रांचेस आहेत ज्या कधीच जात नाही आणि ज्याच्या आधारे सगळे इंजिनिअरिंग आहे, असं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या ब्रांचेस बीटेकला आहेत. आणि ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत, पण एक आणखीन गोष्ट मला जी विचारायची ती म्हणजे एक NAP हो आजकाल कॉलेजेसमध्ये तेही खूप बघितलं जातं, तर त्याविषयी एक्झॅक्टली काय असतं आणि किती इम्पॉर्टन्स आहे या हो गोष्टीचं? तर NEP ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, बरेचदा त्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हटलं जातं. त्याचं नाव नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ही जगातली सगळ्यात जास्त स्टेक होल्डर्सची इनपुट्स घेऊन बनवलेली पॉलिसी आहे. म्हणजे लाखो स्टेक होल्डर्सचं, विद्यार्थी असो, पॅरेंट्स असो, इंडस्ट्री, अकॅडमियातले लोक, प्राध्यापक, हे सगळ्यांचे इनपुट्स घेऊन ही बनवली आहे. आणि ही होलिस्टिक एज्युकेशनसाठी ओळखली जाते. म्हणजे बरेचदा असं व्हायचं की M2 मॅथ्स 2मध्ये काय शिकले त्याचा मॅथ्स 3शी पण डायरेक्ट संबंध नसायचा. आणि बरेचदा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला वाटायचं की मी शिकतच काय, M1 M2 M3 M4 याचा मला काय फायदा आहे. तर जे अप्लिकेशन बेस्ड लर्निंग आहे ते तसं व्हावं यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत दिल्या. आणि त्याच्या आधारे मग आपली स्टेट गव्हर्नमेंट, DT हे पण बऱ्याचशा गोष्टी करतात. आता एक नवीन GR काढला, त्यामध्ये समजा IT किंवा कम्प्युटर सायन्स या 2 ब्रांचेसमध्ये कोणी बीटेक केलं असेल तर MCAला डायरेक्ट सेकंड इयर ऑफ MCAला ॲडमिशन मिळेल. हां, कारण त्यांनी तेवढं शिकलाय 4 वर्षाच्या कोर्समध्ये, तेवढे परिपक्व झाले आहेत. तर डायरेक्ट सेकंड इयर ऑफ MCAला आल्यानंतर प्रोजेक्ट वर्क आणि काही कोर्सेस असं केलं तर एकाच वर्षात त्यांना एक मास्टर्स डिग्री पण होत आहे. तर आपले मुलं जे विदेशात जायचे, आता आमचे मुलं पण सगळीकडे आहेत जगभर, तर त्यांना फार याचा फायदा होतो, इंडस्ट्रीमध्ये फायदा होतो आणि नॉलेज तर मिळतंच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कमी वेळात जास्तीत जास्त एज्युकेशन मिळेल मुलांना, आणि ते सुद्धा रिलेटेड टू इंडस्ट्री डिमांड, असं एकंदरीत सगळ्या ज्या पॉलिसीज आहे आणि एकंदरीत जे म्हणजे प्लॅन्स आहेत ते सगळे ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये सॅटिस्फाय होतात असं आपण म्हणू शकतो एकंदरीत. आता तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंगची डिग्री घेतली असताना MCA सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन, तर मला हे विचारायचं आहे की बरेचदा मुलं अजूनही असं एका ह्याच्यात असतात की 11-12 न करता ते पॉलिटेक्निक करतात, मग त्यांना सुद्धा ऑटोनॉमस कॉलेजमध्ये डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते इंजिनिअरिंग करता, तर ती कशी असते प्रोसेस? आजकाल कोणत्याही कोर्सेसचे म्हणजे D.Ed, B.Ed, फार्मसी, इंजिनिअरिंग कोणते पण कोर्सेसचे ॲडमिशन्स ही सरकार कॅप प्रोसेस थ्रू करते. मॅनेजमेंट कोटा असतो आम्हाला, पण 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर म्हणजे ते फोकस्ड फक्त त्यांना जे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे ते 3 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच शिकतील आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये येतील, परत ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगच शिकतील आणि त्याच्याचवरती केस स्टडी करतील, प्रोजेक्ट करतील. तर खूप फोकस पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट होतं. आता तर म्हणत आहेत की 8वी पासूनच मुलांनी आपलं आवड काय आहे ते निवडावं. म्हणजे जसं आपण मोठे होत असताना ऐकलं की सचिन तेंडुलकरला कोणी 8वी पासून म्हटलं असतं की तू स्पोर्ट्समध्येच लक्ष दे, हे फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री, जॉग्राफी राहू दे. तर असे अजून सचिन तेंडुलकर झाले असते कदाचित भारतात, किंवा असे अजून सिंगर्स किंवा असे अजून चांगले इंजिनियर्सही झाले असते. हो, आपण एकंदरीत म्हणजे बरेच ठिकाणी असं बघतो, किंवा मी तर म्हणजे असं म्हणेन की एका सर्टन जनरेशन मध्ये आपण बघितलं तर अर्धी लोकांचं असं मला व्हायचं ते होतं, झालं मी इकडे. कारण आपण शेवटी एक मेंटॅलिटी, ह्युमन मेंटॅलिटी किंवा इंडियन मेंटॅलिटी अशी की आपल्याला अर्निंग सोर्स एका सर्टन एज नंतर अर्निंग सोर्स हे मस्ट आहे. बिलकुल. त्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करतो की कुठलं स्ट्रीम आहे जिथे आपल्याला जाऊन पैसे व्यवस्थित मिळतील. आता ह्या विषयावर जेव्हा आपण बोलतोय
तर तेव्हा मला तुम्हाला विचारायचं आहे की प्लेसमेंट्स करता हो. तुमच्याकडे मुलांना कसं तयार केलं जातं, कारण अगदी. स्पेशली असं तुमचे जे कॉलेजेस आहेत ते सगळे थोडेसे आउटर साईडला आहे सिटीपेक्षा, तर तिथल्या मुलांना काय स्पेशल तुम्ही ट्रेनिंग हो. देता किंवा कसं तयार अगदी. करता? तर मॅडम याच्यात मी 2 पार्ट बघतो. एक तो पहिला किंवा कसं म्हणजे ब्रांच कशी निवडायची आणि मग त्यांना ते कशात एक्सेल होऊ शकतील, आणि दुसरं प्लेसमेंट. तर मी स्वतः शिक्षक राहिलो, मी स्वतः शिकवलाय. त्यामुळे मला हे असं प्रामाणिकपणे वाटते की मुलांनी ब्रांच कशी निवडायची, त्यांचं इंट्रिन्सिक लायकिंग काय आहे हे त्यांना बघावं लागेल. बरेचदा पॅरेंट्सचं प्रेशर किंवा दादानी ते केलं, ताईनी ते केलं. माझे सगळे कझिन्स तर आता IT मध्ये आहेत आणि मी ITत नाही गेलो तर आय विल बी आउट ऑफ प्लेस. म्हणजे ते कसं दिसेल हे असतं. किंवा आमच्या घरी सगळे वकीलच आहेत आणि मी आता CA कसा करू, असं हे. एकतर ते प्रेशर सोडून मुलांनी सिलेबस घेऊन बसायला पाहिजे आणि त्याच्यात त्यांचे आवडीचे विषय काय आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे. थोडा वेळ इन्व्हेस्ट करायचं, इंटरनेटवरती सगळं काही आहे आणि आपल्या आवडीने ते करतील, डिसिजन घेतील, तर आयुष्यामध्ये ते नेहमी सॅटिस्फाईड आणि हॅप्पी राहतील. म्हणजे फूड टेक्नॉलॉजी करून पण तुम्ही खूप मोठ्या व्यक्ती बनू शकता, पैसा, गाडी सगळं कमवू शकता. त्याच्यानंतर डॉक्टर बनून पण होऊ शकतं, इंजिनियर बनून पण, कॉमर्स साईडला पण किंवा वकील होऊन पण. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारतात असे वकील पण आहेत, म्हणजे आपल्या नागपुरात पण आहे, आणि हे की ते एका अपीलचे किंवा एकदा उभे राहण्याचे जेवढे पैसे घेतात तेवढे कदाचित 200 वकिलांचं अॅन्युअल इन्कम पण असेल, है ना. तर पण आधीच समजा त्यांना हे कळलं असतं की ते गायक ही त्यांची म्हणजे मला गायक बनायचं आहे, आणि तर ते गायकीकडे गेले असते, वकिलीकडे नसते गेले कदाचित, तर आज खूप प्रख्यात राहिले असते. तर हे आधी बघायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं प्लेसमेंट बद्दल, तर नॅचरली पॅरेंट्सला ॲडमिशन घेताना हा प्रश्न असतोच. आणि आता काय सगळे काउन्सिलिंगला पॅरेंट्स येतात. आम्ही काय केलं, आता पोर्चमध्ये मोठी स्क्रीन लावून दिली. तर जे काउन्सिलर्स आहेत तर ते म्हणाले की आधी सगळेजण विचारायचे प्लेसमेंट, तोच मेन राहायचा. आणि आता जवळपास 98-99% तो प्रश्न विचारत नाही, कारण वेटिंगमध्ये बसले असताना ते सगळे बघत राहतात की कोणत्या कोणत्या कंपनीत किती, त्यांचे नाव, फोटो आणि कुठे आहे, किती पॅकेज आहे, असं. पण हा प्रश्न नेहमीच असतो. तर आमच्या इथे मला सांगताना आनंद होतोय की जितक्या पण मुलांनी मला जॉब करायचा असं डिसाईड केलं, कारण 3 ॲव्हेन्यूज आहेत. एक तर जॉब करा, नाही तर PGला जातात बरेचसे लोक, जगभर जातात, अमेरिका, कॅनडा, जर्मनीला खूप विद्यार्थी जात आहेत आता, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपमधले बाकीचे देश. फ्री एज्युकेशन आहे PGला युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये. तर एकतर ते आहे, किंवा इनोव्हेशन अँड स्टार्टअप. तर ही जी पहिली कॅटेगरी आहे की मला प्लेसमेंट पाहिजे, असं जितक्या पण आमच्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलं, त्यात जवळपास मला सांगताना आनंद होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त ऑफर्स आहेत, म्हणजे जेव्हा ते ग्रॅज्युएट व्हायच्या आधी. आणि जेव्हा शेवटी फेअरवेल झालं, आम्ही मेमेंटो वगैरे दिलं मुलांना, मी सगळ्यांना हेच विचारायचो की शेक हँड केलं की प्लेसमेंट झालं का, हो सर. कितीचं पॅकेज आहे, इतक्याचं. मला हे ऐकून खूप आनंद व्हायचा. तर एकदम चांगलं. आणि कसं प्रिपेअर करतात तुम्ही विचारलं, तर आता ऑटोनॉमसमध्ये तर आम्ही काही गोष्टी त्यांना क्रेडिट देऊन कोर्सवर्कमध्येच इन्क्लूड केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण आमचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स आणि बाहेरच्या काही एजन्सीज असे त्यांना सॉफ्ट स्किलवरती खूप कामं करतात. कारण की जेव्हा कंपनीज रिक्रूट करतात, हा विषय तुम्हाला, कारण कंपनी काम करणं म्हणजे काय, ती फुटबॉल मॅच आहे किंवा क्रिकेट मॅच आहे, ती 100 मीटर स्प्रिंट नाही आहे. तुम्हाला एकट्याला धावून जिंकायचं नाही आहे, तर ग्रुपला घेऊन सगळेजण मिळून ते जिंकायचं आहे. तर स्वतः खूप हुशारही असेल, पण तो ग्रुपमध्ये काम करू शकतो की नाही, ह्या गोष्टी ते बघतात. त्याच्यानंतर एखादं टेक्निकल गोष्ट सध्या मला येत नसेल, पण ती शिकायची किंवा
तशी तयारी आहे का, किंवा ते जाणून घ्यायची क्युरियोसिटी आहे का, टेक्नॉलॉजी इतकी फास्ट इव्हॉल्व्ह होत आहे, त्याच्यासोबत कोपअप करायची तयारी आहे का, तसे माझ्यात गुण आहेत का. तर ह्या गोष्टींची तयारी आम्ही म्हणजे क्लासरूममध्ये डायरेक्ट भाषणं देऊन आणि ते ऐकून ते तर होतच, पण तशा केस स्टडीज आणि प्रोजेक्ट्स देऊन आणि डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये जा आणि 4 महिने 5 महिने तिथे काम करा, तर त्यांनी पण ह्या गोष्टी खूप मुलांच्या डेव्हलप होतात. म्हणजे एकंदरीतच मला असं वाटतं की आई वडिलांनी वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला मुलांना ऍडमिशन घेऊन दिली की निश्चिंत बसावं असं एकंदरीत वातावरण तिथे आहे. फक्त अकॅडमिक्सच नाही तर प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये जेव्हा मुलं उतरणार ती पूर्ण तयारीनिशी उतरावी याची संपूर्ण तुम्ही दक्षता घेत असता असं आणि आपण मॅडम म्हणू शकतो. त्याच्यामध्ये मी जे सांगितलं स्टार्टअप इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन, तर फक्त प्लेसमेंट्सच नाही, तर मला सांगायला आनंद होत आहे की पूर्ण महाराष्ट्रात जसं केंद्राचं अटल इनोव्हेशन मिशन आहे, तसं महाराष्ट्राचं महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे, ज्याचं केंद्र नागपूर विद्यापीठात आहे, गोंडवाना विद्यापीठ, पुणे, सोलापूर, अमरावती विद्यापीठ. आणि वी आर द ओनली प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र ज्यांना आम्हाला त्याचं इन्क्युबेशन सेंटर मिळालं, त्याची 5 करोडची 5 वर्षासाठी ग्रँट मिळाली. आणि याच्यामध्ये आम्ही मुलांची मेंटरशिप करतो, त्यांना ज्या काही सर्व्हिसेस लागतात, कंपनी रजिस्टर करून देणे, मग त्यांना कशा कशात एक्झेम्पशन आहे त्याचं गायडन्स करणे, हे सगळे हँड होल्डिंग तर करतोच, पण सीड मनी पण आम्ही मुलांना देतो. म्हणजे सुरुवातीला तर बँक एकदम देत नाही, पण प्रोटोटाईप करायचं आहे किंवा काही मॉडेल्स बनवायचे आहेत, त्याला लागणारे मशिनरी आणि हे सगळं पण आम्ही देतो. पण बऱ्याच गोष्टींना पैसा पण लागतो, तो सुरुवातीचा सीड मनी हा पैसा पण आम्ही विद्यार्थ्यांना देतो. हे खूप कौतुकाची बाब आहे कारण मुलांना प्लेसमेंट्स करता कॉलेजेस प्रिपेअर करतात, बऱ्याचशा कंपन्या अप्रोच करतात, मुलं नोकरीला लागतात. पण काही मुलं असतात ज्यांना स्वतःचा स्टार्टअप करायचा असतो आणि ह्या एका पॉइंटवर पैसा इन्व्हेस्टमेंट या एका पॉइंटवर येऊन त्यांचं भविष्य कुठेतरी अडतं आणि मनाविरुद्ध जाऊन मग नोकरी करा किंवा काहीतरी करा असं त्यांच्या येतं. पण आता तुम्ही सांगितल्यानुसार की वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट याही गोष्टी करता आपल्या स्टुडंट्सना किंवा मी म्हणेन एक्स स्टुडंट्सना, कारण ते पासआउट झालेली असतात मुलं, त्यांना एवढी मदत करतात, तर ही सुद्धा एक कौतुकाचीच बाब आहे. अगदी. आणि मॅडम या वर्षी 2023-24 मध्ये टोटल 11 पेटंट्स वेगवेगळ्या विषयात, वा. मला वाटते 12 पेटंट्स आतापर्यंत रजिस्टर झाले रजिस्टर आहेत. झाले. हां. खूप छान. अगदी. आणि ही सगळी जरी का मुलांची मेहनत असली तरी पाठबळ म्हणून शिक्षक आणि हो, कॉलेजचं मॅनेजमेंट ह्यांचा Definitely. खूप मोठा किंवा सिंहाचा वाटा असतो मुलांच्या भविष्यात असंही आपण म्हणू शकतो. सर, आपण प्लेसमेंट्स विषयी बोलतो आहे, पण बरेचदा असं होतं की इंजिनिअरिंग ओव्हरऑलच तसं थोडं महागडच आहे शिक्षण सगळं. अशा वेळेला बरीचशी मुलं असतात की ज्यांना करायचं खूप काही असतं, पण कुठेतरी फीज आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चरमुळे त्यांचं भविष्य कुठेतरी अडेल की काय असं वाटतं. तर हो. अशा मुलांना काय तुम्ही मदत करता किंवा काय तुमचं इन्स्टिट्यूट त्यांच्याकरता सोयी करून देत हो. असतं? मॅडम सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे सेंटर गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच खूप मदत करतं. त्यांच्याच भरपूर स्कीम्स आहेत. आता कॅटेगरीज म्हणजे SC, ST, NT, VJ, SBC आणि यांना 100% स्कॉलरशिप आहे, अगदी 100%. हो. ट्युशन फी सरकार त्यांचं पे करते. त्याच्यानंतर खूप मोठी गोष्ट म्हणजे नुकतंच आता 2-3 दिवसाआधी जो GR आला, 8 तारखेला आला, महाराष्ट्र हे पहिलं भारतातलं राज्य आहे जिथे मुलींना उच्च शिक्षण पण 100% फ्री. एकदम कौतुकच आहे. हो. आणि सरकार एवढं लक्ष देते ह्यात अगदी. आणखीन जास्त आनंद म्हणजे होतो. शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या सरकारनी आणि चंद्रकांत दादा पाटलांनी ते बिल पुढे आणलं आणि सगळी मान्यता झाली, तर 100% मुलींना फ्री. आणि ज्यांचे इन्कम ते एका लिमिटपेक्षा कमी आहे, मला वाटतं 8 लाख, त्यांना EBC इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप ही पण मिळते 50%. OBC विद्यार्थ्यांना पण 50%, जे नॉन क्रिमी लेअर आहेत त्यांना मिळेल. त्यामुळे हो, हे एक काही विद्यार्थ्यांना अजून पण जे OBC क्रिमी लेअरमध्ये येतात किंवा ओपन ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना फी भरावी लागते. पण
बँकांचे पण वेगवेगळे हे आहेत, लोन फॅसिलिटीज आहेत आणि ते पालकांना रिपे नाही करायचं आहे. नोकरी लागल्यानंतर मुलंच करतात. अच्छा. हो. आणि मुलांचं प्लेसमेंट फार चांगलं होतं. मी सिॲटलला एकदा मी आईस्क्रीम खाऊन दुकानातून बाहेर निघालो आणि बरेचसे म्हणजे असे न्यूयॉर्क, सिॲटल, डॅलस, ह्युस्टन फार इंडियन कम्युनिटी जास्त आहे. त्यामुळे इंडियन्स असतात हे काही मोठं हे नाही. पण एकदम मला एकाने म्हटलं, "सर पहचाना क्या?" तर मी एक थोडा डोक्याला जोर दिला. मला एकदम लक्षात नाही आलं. त्यांनी सांगितलं, "मैं ये बैच का स्टुडंट हूँ. अभी मैं यहाँ मायक्रोसॉफ्ट में हूँ." तर असं जेव्हा ऐकतो तेव्हा आनंद होतो. आणि हे जी त्यांनी फीस भरली आहे ना, हे असं प्लेसमेंट किंवा असं चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा भारतात पण आता एक आमचा विद्यार्थी गणेश काळबांडे लग्नाची पत्रिका घेऊन आला. तो L&T इन्फोटेकमध्ये आहे. त्याला मी पॅकेज विचारलं, तो 18 लाखाचं त्याचं पॅकेज आहे. तर म्हणजे हे आरामात मुलं रिपे करतात हे मला सांगायचं. बरोबर आहे हो. की एज्युकेशन लोन घेतलं तर मुलांचं शिक्षण होईपर्यंत आई वडिलांना काहीच रिपे करायचं नाहीये. हो. मुलं एकदा का नोकरीला लागली की त्यांच्याकडनंच ते हप्ते भरले जाणार आहेत. हो. तर ही सुद्धा एक खूप चांगली सोय आई वडिलांच्या दृष्टिकोनातून आहे. हो. म्हणजे ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे, फक्त फी हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे, त्यांच्याकरता या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. फक्त थोडीशी आपल्याला माहिती काढायची आणि हो. मनाची तयारी करायची, बिलकुल. एवढंच होऊ शकतं असं मला वाटतं. सर, आता तुम्ही इतकी छान सगळी माहिती दिली इन्स्टिट्यूट विषयी सुद्धा सगळ्यांना आणि एकंदरीतच इंजिनिअरिंग या ब्रांच विषयी सुद्धा. पण तरी जाता जाता समजा पेरेंट्स आणि मुलांना एखादा संदेश द्यायचा असला तर, कारण भ्रम खूप असतो, हो. आपण त्याच्यावर कितीही चर्चा करत गेलो तरी काही ना काही प्रश्न हो. हे उत्पन्न होतच असतात. मुलांचं करिअर म्हणजे अगदी. आयुष्याचा प्रश्न आहे. बिलकुल. तर एखादा संदेश तुम्ही देऊ शकला? हो. तर पॅरेंट्सच आपल्या मुलांना चांगल्याने सांगतात, पण मी पण मास्तर राहिलो आहे. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे विद्यार्थ्यांना स्पेशली, की असा कधीही काहीही विचार करू नका, की मी हे नाही करू शकत किंवा मी हे नाही बनू शकत किंवा माझ्या ह्या अडचणी आहेत. माझी स्पेशली आजकाल मग ग्रामीण भागात किंवा अशा आर्थिक परिस्थिती ज्यांची कमी आहे, ते विचार करतात, की आर्थिक आम्हाला अडचण आहे. आम्हाला या गोष्टींमुळे मी हे नाही करू शकत. तर मला त्यांना नेहमी सांगावंसं वाटते, की हे महापुरुष जे झाले आहेत, त्यांचं चरित्र, त्यांचं आयुष्य बघितलं पाहिजे आणि म्हणूनच आपण त्यांना महापुरुष मानतो, त्यांना ओळखतो, त्यांचं आत्ता पण इतक्या वर्षांनंतर नाव घेतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणती काय म्हणतात फेवरेबल परिस्थिती होती. शिवाजी महाराजांना कोणती फेवरेबल परिस्थिती होती. चारही बाजूंनी एकीकडे खाली आदिलशाही, उजवीकडे निजामशाही, वरती हे औरंगजेब आणि इकडे फ्रेंच, पोर्तुगीज, डच. तर सगळ्या याच्यात किंवा बाकी जितके पण आपण महापुरुषांचे ज्यांना मानतो, नाव घेतो, सगळ्यांनी ॲडव्हर्स परिस्थितीतच केला आहे. पण त्यांनी जो विचार केला त्याच्यावरती त्यांनी सेल्फ डाऊट केला नाही, म्हणून ते करू शकले. तर मला मुलांना हेच सांगायचं, की सेल्फ डाऊट करू नका. तुम्ही जो विचार कराल त्याच्यावरती चालत राहा. नक्की डेफिनेटली यश मिळणारच मिळणार आहे. आणि कसं मिळणार आहे, की जो विचार केला एक्झॅक्टली तसंच मिळणार आहे. लहान विचार केला तर लहान यश मिळणार आहे, मोठा विचार केला तर मोठं यश मिळणार आहे. फक्त सेल्फ डाऊट करू नका असं मला वाटतं. खूप छान तुम्ही याचा संदेश दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणालात की आई वडील सांगतात, पण माझा अनुभव किंवा मी जे सगळीकडे बघते त्यातनं एकच, आई वडिलांनी कितीही सांगितलं तरी जेव्हा टीचर असतात ते सांगतात, त्यांचं जे एक इम्प्रेशन असतं मुलांवर किंवा त्यांचा जो विचारांचा पगडा असतो तो खूप भारी असतो. आणि तुम्ही तसाच खूप छान संदेश दिला आहे. तर मी अशी आशा करते की आजच्या ह्या कार्यक्रमानंतर मुलं जे सेल्फ डाऊटच्या याच्यात असतात ते उत्स्फूर्तपणे उभे राहतील आणि आपल्या आवडत्या क्षेत्रांमध्ये खूप छान असं करिअर करतील. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान सगळी माहिती दिलीत म्हणून धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार.